गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील तुकुम गावात मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित एक विशेष प्रदर्शन आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, पावसाचे पाणी साठवणूक आणि स्थानिक संसाधनावर आधारित शाश्वत उपजीविका या विषयावर केंद्रित या कार्यक्रमात विविध उपक्रमांनी नवीन संकल्पना सादर करण्यात आल्या। या कार्यक्रमात ओल्या कचऱ्यापासून उपयुक्त सेंद्रिय खत व उत्पादने तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। यात गांडूळ खत, द्रवणी अर्क, ब्रह्यास्त्र यांसारखी नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक उत्पादने घरच्या घरी कशी तयार करावीत हे सहभागी नागरिकांना समजावून सांगितले। या उपक्रमामुळे शेतीसाठी रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी होऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल असे आयोजकांनी नमूद केले। तसेच प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून बॉटल हाऊस तयार करण्याची अभिनव कल्पना सादर करण्यात आली। पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी प्रभावी पद्धती कशा वापराव्यात हे या कार्यक्रमात सविस्तर समजावून सांगण्यात आले। मेंढागाव येथे आयोजित केलेली अनुभव भेट पन्हाळकर कायद्याअंतर्गत जंगल जमिनीवर आपला हक्क मिळवणारे हे पहिले गाव आहे। सध्या मेंढा गावाकडे सुमारे 1800 हेक्टर जंगल जमिनीवर मालकी हक्क आहे। गावातील लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही, कारण संपूर्ण उपजीविका गावातच उपलब्ध आहे। येथे पारंपरिक ग्रामपंचायत निवडणुका होत नाही, तर ग्रामस्थांच्या मतांनी थेट सरपंचाची निवड केली जाते। विशेष म्हणजे पक्के रस्ते किंवा नाले नसतानाही गाव संपूर्ण स्वच्छ ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे स्वच्छतेबाबत गावकऱ्यांची जागरूकता दिसून येते। ही सर्व माहिती मेंढागावचे सरपंच नंदाताई दुग्गा ज्या देवाजी तोफा यांच्या मुलींनी दिली। हा उपक्रम ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले। या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक योगिता सातपुते, आकाश डोंगरे आणि युवा मार्गदर्शक राजेश्वर मध्यमवार, भीमराव शंभरकर, पल्लवी झळकर, मंदा तिमाडे, सूरज गेडाम, नेत्रदीपा चिचलकर, धीरज अलोने, नयन पितुलवार, पंकज शंभरकर यांच्या सहकार्याने पार पडला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपिंडीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। जंगलामध्ये लोकांचा काहीच त्या याच्यामध्ये अधिकार नव्हता। जेव्हा लोक जंगलात काही शिवार फाटा किंवा काही आपल्या घरगुती उपयोगासाठी ज्या काही निस्तार लागतं ते आणायला जात होते, तेव्हा ते वन विभागवाले लोक त्यांना अडवायचे, म्हणजे देऊ नव्हते देत त्यांना। मग जेव्हा त्यांना अडवायचे तेव्हा ह्यांच्याकडून जे काही धान्य घेत होते किंवा कोंबडे घेत होते, म्हणजे आता ती परिस्थिती नाही आहे, पण मी 40 वर्षाच्या आधीची परिस्थिती सांगत आहोत की त्या गोष्टीला ते लोक कंटाळले आणि मग त्या लोकांनी म्हणजे विचार केला या गावामध्ये की आपण जंगलाचे राजे, आदिवासी आपण जंगल। आम्ही सर्वजण इंडिया फाउंडेशन मॅजिक बस तर्फे तुकुम या गावी गेलो। तुकुम या गावामध्ये सर्वप्रथम आम्ही गांडूळ खत, ते गावकरी लोक जे गांडूळ खत आणि काय म्हणते फवारणीचं, म्हणजे 12 वनस्पतीपासून जे फवारणीसाठी औषधी तयार करतात, ते कशी पद्धतीने औषधी करतात, तिकडून कोणत्या पद्धतीची पाले आणतात असं वगैरे म्हणून आम्ही त्यांच्याकडून शिकलो। तो त्यांनी सांगितलं, तो म्हणजे आपण घरगुती कसं वापर करू शकतो त्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली। आणि त्याच्यानंतर आम्ही तुकुम गावाजवळ गेलो, जे उपकेंद्राजवळ एक बाटली घर म्हणून बनवलं, ते टाकाऊ वस्तूपासून कसं टिकाऊ वस्तू बनवतो। विटाच्या ऐवजी त्यांनी बाटलामध्ये रेतीचा वापर करून त्या बाटलीपासून प्लास्टिकच्या घर बनवलेत। आणि तेथे अशी परंपरा आहे की मासिक धर्मामध्ये झालेल्या स्त्रिया, आदिवासी त्या बाटली घरामध्ये 5 दिवस विश्राम करतात। त्यांची सर्व सुविधा त्या ठिकाणी केली होती, अतिशय उत्कृष्ट सुविधा होती। ते पाहून आम्हाला खरंच खूप छान वाटलं की कसं आपण पण असं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू करू शकतो। त्याच्यानंतर आम्ही दुसरी आदिवासी विभागात गेलो, लेखामेंढा। त्या गावचा एक इतिहास आहे। त्या गावच्या लोकांनी स्वतःच्या वनासाठी, जंगलासाठी ते सरकार सोबत भिडले आणि त्यांनी त्या सरकार सोबत भिडून
त्यांनी आपल्या गावाचा वनहक्क स्वतः मिळवून घेतला आणि खरंच तो गाव आणि त्या गावातली लोक, ते गावातली सरपंच एक आदर्श आहे आपल्यासाठी की त्यांनी कसे म्हणजे स्वतः झटून आपल्या गावाची प्रोग्रेस केले. ते आमच्यासाठी प्रेरणा होती की आम्ही पण कशा आपल्या गावासाठी सर्व एकत्र होऊन प्रेरणा देऊ शकतो. ह्या तिन्ही ठिकाणून आम्ही खूप काही शिकलो. म्हणून इंडिया फाउंडेशन मॅजिक बॅचचं आम्हाला नेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद.